रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला ठोकून काढू, संभाजी ब्रिगेडचा इशारा. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई यांचा पत्रकार परिषदेत आक्रमक पवित्रा. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आल्यानंतर संभाजी ब्रिगेड हे आक्रमक झाले आहेत. यापुढे खोटा इतिहास खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत असल्याचं इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर आता प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहेत. प्रशांत कोरटकर जिथे भेटेल तिथे ठोकून काढण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. बहुचर्चित छावा चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना इंद्रजित सावंत यांनी ब्राह्मण द्वेषी विचार मांडल्याचा आरोप होत आहे. ब्राह्मणवादी लोकांनी छत्रपती संभाजीराजेंना पकडून दिल्याचं वक्तव्य इंद्रजित सावंत यांनी केलं होतं. संभाजी ब्रिगेडने इंद्रजित सावंत यांना पाठिंबा दिला असून प्रशांत कोरटकरला भेटेल तिथे ठोकून काढू असा इशारा ब्रिगेडने दिला आहे. इंद्रजित सावंतांना इतिहास संशोधक आहेत, त्यांना जी धमकी आलेली आहे त्यानंतर आपण संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेले आहे. काय नेमकी भूमिका येत्या काळात असणार आहे? 24 तारखेला इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर म्हणून नागपूरवरून एका इसमाने फोन केला आणि त्याने त्यांना मारण्याची धमकी तर दिलीच, पण त्या व्यतिरिक्त त्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे जी अपमानास्पद त्यांच्याबद्दल जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा संभाजी ब्रिगेड निषेधच करते. पण हा आम्ही निषेध करून थांबणार नाही, कारण की निषेधाला काही किंमत नसते असं आम्हाला वाटतंय. येत्या काही दिवसांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रशांत कोरटकरला जिथे भेटेल, जसा भेटेल, ज्या अवस्थेत भेटेल तिथून त्याला त्याचा टप्प्यात कार्यक्रम करणार, त्याला तोंड काळं करून त्याची गाढवावरनं धिंड काढणार आणि त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राला एकच गोष्ट कळेल किंवा देशाला एकच गोष्ट कळेल की छत्रपतींचा अपमान जर केला तर संभाजी ब्रिगेड कुठल्याही प्रकारे कोणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना काय आपलं आव्हान या निमित्ताने असणार आहे? नाही, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत आणि त्यांनी 19 तारखेला स्टेटमेंट दिली होती की या महाराष्ट्रामध्ये हे जे राज्य चाललेलं आहे ते छत्रपतींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. जर छत्रपतींचा कोणीही अपमान केला, माझ्याकडनं झाला किंवा कोणाकडनं झाला, तर मी स्वतःचा कडेलोट करून घेईन. एक तर त्यांनी कडेलोट करावा, नाहीतर त्यांनी प्रशांत कोरटकर याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याला आतमध्ये टाकावं, त्याची अटक करावी अशी आमची मागणी आहे. कारण की सोलापूरकरचं प्रकरण झालं, त्याच्यावरती काही गोष्ट घडली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, त्याच्या टेंडर ज्या माणसाला मिळालं होतं त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही. आता कोरटकर म्हणजे अजूनही कोरटकर अटकेत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. आता या गोष्टीला घडून 3 दिवस झालेत. मग आपली जी गृह मंत्रालय आहे ते झोपलंय का? किंवा त्यांना करायचंच नाहीये, किंवा त्यांना महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढवायचा आहे, 2 समाजांमधली दरी वाढवायची आहे, त्यांचं नक्की चाललं काय? तुम्ही एक लक्षात ठेवा, महापुरुषांचे अपमान करण्याचे काहीतरी त्यांचे काम त्याची कारण आहेत. एक तर पहिली गोष्ट, रोज महापुरुषांचा अपमान करायचा आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतात ना, त्यांचे जे हे असतात त्यांना 100% यूज टू करायचं महापुरुषांना. म्हणजे काय, तुमच्यामध्ये त्यांच्याबद्दल असलेली जी प्रेम, भावना, आदर, हा सन्मान संपवायचा. रोज अपमान झाल्यावरती कोणाला फरक पडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, त्यांचं जे वर्चस्ववादी लोकांचं जे हे आहे, त्याची जी थिंकिंग आहे तिला आम्ही 100% पुरून उरणार आहोत. आम्ही कधीही कुठलीही गोष्ट, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड आहे, शेवटचा कार्यकर्ता आमचा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही महापुरुषांच्या अपमानाला होऊन देणार नाही. आणि जो कोणी करणार, तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल. आणि हे 100% तुम्हाला मी सांगतो की या वेळेला संभाजी ब्रिगेडने ठरवलेलं आहे की आम्ही प्रशांत कोरटकरचा जाहीर कार्यक्रम करणार, तो पण टप्प्यात. काही दिवसापासून म्हणजे 3-4 वर्षापासून कार्यकर्त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण या विषयावरती थोडा भर देत होतो. आम्ही कार्यकर्त्यांना केसेस होऊ नये, त्यांचं आयुष्य खराब होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. पण याचा अर्थ असा नाहीये
की आमचं सामाजिक आणि वैचारिक भान कुठेतरी आम्ही ते विकलेलं आहे, ते जिवंतच आहे. आणि ही जेव्हा गोष्ट पुढे आली तेव्हा ती प्रकर्षाने आम्हाला आमच्या अध्यक्षांनी फोन करून सांगितलं की या प्रकरणाचा कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हे प्रकरण तडीस नेलंच पाहिजे. प्रथमतः म्हणजे तो भेटेल तिथे आम्ही त्याला ठोकणार, आणि जर त्याला पोलिसांनी अटक केली तर त्याच्यानंतर पूर्ण कायदेशीर कारवाई, त्याला वकील देण्यापासून त्याचा आर्थिक जे काही बाब असेल ते पूर्ण हे आम्ही संभाजी ब्रिगेडकडनं करणार. आणि जो त्याला ठोकून काढणार, मग तो ब्रिगेडचा असो किंवा ब्रिगेडच्या बाहेरचा असो, कुठलाही असामान्य माणूस असेल, त्याला ब्रिगेडकडनं आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि आम्ही त्याला देणार. पण तुम्हाला आम्ही आज आश्वासित करतो की या वेळेला दुसरा कोरटकर आम्ही जन्माला येऊन देणार नाही. महाराष्ट्रामध्ये बहुजन विचारधारा किंवा पुरोगामी विचारधारा असेल, परिवर्तनवादी विचारधारा असेल, घेऊन चालणारे जे विचारवंत आहेत, साहित्यिक लेखक आहेत, त्यामध्ये जर आपण नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यानंतर गोविंद पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, यांच्या हत्या झाल्या. मात्र त्यांनाही आधी धमक्या आल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या हत्या झाल्या. इंद्रजित सावंतांना अशा पद्धतीची धमकी आले. संरक्षणकडे संभाजी ब्रिगेड भविष्यात कशा पद्धतीनं देईल? म्हणजे आज ही गोष्ट आपल्याला सांगताना वाईट वाटतंय की ज्याला धमकी मिळाली आहे त्याला संरक्षण नाही, आणि ज्याने धमकी दिली आहे त्याला संरक्षण सरकारकडनं दिलं जातं. आणि ही खूप मोठी आपल्या देशाची किंवा आपल्या महाराष्ट्राची हे आहे, म्हणजे तो शोकांतिका आहे. पण संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूरचे सगळे कार्यकर्ते इंद्रजित सावंतांच्या घरी गेलेले आहेत, त्यांच्या बरोबर आहेत, त्यांच्या बरोबर आहेत. त्यांना संरक्षण आम्ही तर देणारच आहे आणि ते शेवटपर्यंत असेल. पण मी आपल्याला हे सांगू शकतो की कोरटकराने आता बाहेर फिरणं त्याने सोडून द्यावं. त्याने आयुष्यभर तरी संरक्षणातच राहावं, त्याला ब्रिगेड सोडणार नाही. भाजप सरकार आल्यानंतर अशा पद्धतीनं वक्तव्य असतील किंवा या कृतीमध्ये ज्या घटना उतरत आहेत, की धमकी देणं, मारहाण करणं, त्याच्यामध्ये वाढ होते का? देवेंद्र फडणवीसांना आपलं काय आव्हान असणार आहे? ते गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत. म्हणजे मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत, आणि माझ्या मते तुम्ही जो आता प्रश्न विचारलाय त्याचं उत्तरच माझ्या मते त्यांनी 19 फेब्रुवारीला दिलेलं आहे. माझ्याकडनं आणि माझ्या महाराष्ट्रातून कोणी जर छत्रपतींचा अपमान केला तर त्यांचा टकमक टोकावरनं कडेलोट करायचा. आता ते स्वतःहून करणार आहेत का त्यासाठी काहीतरी वेगळी त्यांनी एक सिस्टम तयार केलेली आहे हे त्यांनी सांगावं. नाहीतर त्यांनी कोरटकरवरती किंवा तत्सम महापुरुषाची बदनामी करणाऱ्यावरती त्यांनी कारवाई करावी. नाहीतर हे प्रकरण त्यांना, माझ्या मते ते मुख्यमंत्री आहेत, ते प्रकरण त्यांना जास्त भारी पडू नये, मी एवढं सांगू शकतो. आज गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आहेत, त्यांची ही माझ्यामध्ये 3rd टर्म असेल, बरोबर ना, 2nd टर्म आहे. तर इतका मोठ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये जर एखादा माणूस महापुरुषांचा अपमान करतोय आणि त्यांची टॅगलाईन आहे छत्रपती का आशीर्वाद, आणि त्यांची महाराष्ट्रात त्यांची सत्ता आलेली आहे, तर महाराजांचा अपमान जर देवेंद्र फडणवीस जर सहन करत असतील, मग त्यांचं 19 तारखेचं ते स्टेटमेंट आहे ते चुकीचं असू शकतो, ते खोटं बोलवते. बघा,